श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6 मराठी। भ्रमण करीत असता मच्छिंद्रनाथ कोकणातील कुडाळ जवळील अडूळ गावी पोहोचले। तिथे महाशिवरात्रीचा महोत्सव साजरा केला जात असे। या गावातील दुर्गा मंदिरात काली देवीची भव्य मूर्ती होती व ही मूर्ती म्हणजे महादेवाच्या हातातील कालिका नावाचे अस्त्र होते व या अस्त्राने अनेक महापराक्रमी दैत्यांना यमलोकी पाठवले होते। शिवाने या अस्त्राला विश्रांती दिली होती। त्याच कालिका नावाच्या शक्तीची मूर्ती मंदिरात विश्रांती घेत होती। या शक्तीने आपणास कोणी निद्रेतून जागृत करू नये असे वरदान शंकराकडून प्राप्त केले होते। मच्छिंद्रनाथांना आपल्या काव्यग्रंथास देवीचा आशीर्वाद हवा होता, त्यामुळे मच्छिंद्राने देवीस जागृत केले व देवीचे स्तवन केले। त्यामुळे देवीचा निद्राभंग झाला व देवी क्रोधायमान झाली असता मच्छिंद्रनाथांनी देवी समोर आपला मनोदय प्रकट केला। परंतु देवी क्रोधित होऊन मच्छिंद्रास म्हणाली, तू माझा निद्राभंग केला आहेस, तू काव्य केलेस म्हणजे स्वतःला महान समजतोस काय? मी अनेक वेळा तुझी कीर्ती ऐकली आहे। तुला 8 कोटी भूते वश आहेत। तुझा पराक्रम मी आजपर्यंत डोळ्यांनी बघितला नाही। हिम्मत असेल तर माझ्या बरोबर युद्ध कर। देवीच्या या आव्हानामुळे मच्छिंद्रनाथ क्रोधायमान झाले व दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले। दोघांनी एकमेकांवर अनेक अस्त्रशस्त्रांचा प्रहार केला। मच्छिंद्रनाथावर देवीने एक दिव्य अस्त्र सोडल्यामुळे संपूर्ण पृथ्वी हादरली। या अस्त्राचा प्रभाव स्वर्ग लोकापर्यंत पोहोचल्यामुळे देवदेवता सैरावैर्या पळू लागले। देवदेवतांनी नाथांना सावधानतेचा इशारा दिला। सर्व सृष्टी हादरली, परंतु मच्छिंद्रनाथ न घाबरता वासना मंत्राचा जप करून भस्म देवीवर फेकले। या भस्माची शक्ती एवढी प्रचंड होती की कोट्यावधी सूर्य आकाशात उगवले आहेत एवढे तेज पसरले। कालिका शक्ती व वासव शक्ती एकमेकांशी आकाशात भिडल्या व कालिका देवीने वासवास्त्र गिळून टाकले। तेव्हा मच्छिंद्रनाथ एकादश रुद्रांचे अस्त्र फेकले असता देवीने मृत्युंजय मंत्राने या रुद्रांची शांती केली। मच्छिंद्रनाथांनी वज्रास्त्र फेकले असता कालिका देवीने ते अस्त्र आपल्या चरणकमलांनी धडपले व उत्तरेला शैलाद्री पर्वतावर आपटले। देवीच्या चरणकमलामुळे तो पर्वत अर्धा दबून गेला। मच्छिंद्रनाथांनी युक्तीने वाताकर्षण अस्त्राचा उपयोग केला। हे अस्त्र इतके शक्तिशाली होते की कालिका देवी अचेत होऊन भूमीवर पडली। क्षणार्धात देवीने शिवाचे स्मरण केले आणि महादेवाचा धावा करण्यास आरंभ केला। देवीचा धावा ऐकून शिव तेथे आले। शिवाला बघून मच्छिंद्रनाथाने शिवास साष्टांग नमस्कार केले व शिवाचे स्तवन सुद्धा केले। मच्छिंद्रनाथांनी शिवासमोर आपले मनोगत व्यक्त केले असता शिव म्हणाले, प्रथम तू कालिका देवीस सावध कर, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या जिभेवर राहीन व मंत्रशक्ती म्हणून कार्य करेन। कैलासपतीची इच्छा शिरोधार्य मानून मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण मंत्र मागे घेतले। देवीने उठून सदाशिवास नमन केले। भोलेनाथ देवीस म्हणाले, कालिके, जसे तू माझी शस्त्रशक्ती म्हणून मला मदत केलीस त्याप्रमाणे तू मंत्रशक्ती म्हणून मच्छिंद्रनाथास मदत कर। ह्या अध्यायाची फलश्रुती। या अध्यायाचे श्रवण अथवा पठन केल्यास शत्रू मोहित होऊन वैरभाव विसरून मित्र बनतील असे ग्रंथात दिले आहे।